फ्रेंड्स 2025च्या सरतेशेवटी एक मी सुंदर असा फोटोग्राफी आणि व्हिडिओग्राफीचा कोर्स करते. या कोर्स दरम्यान मला खूप सारे फ्रेंड्स भेटले आणि त्यांच्याबरोबर जसा मी वेळ घालवत आहे तर त्याबरोबरच आमची एक खूप सुंदर अशी फॅमिली बनलेली आहे. आज आणि मला या फॅमिलीची तुम्हाला ओळख करून द्यायची आहे. नमस्कार मित्रमैत्रिणींनो, तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या विलेज लाईफ विथ मेघा या चॅनलवर. आणि तुम्हा सगळ्यांना 2025मध्ये बऱ्याच काही नवीन गोष्टी मिळाल्या असतील, भेटल्या असतील. तर मला या 2025मध्ये काय भेटलं तर हे भेटलं. हॅपी न्यू इयर. तर मी तुम्हाला सगळ्यांची ओळख करून देते. हा आहे श्रीधर, हे आहेत राजेंद्र सर. राजेंद्र सर या वयात पण पुन्हा एकदा फोटोग्राफी शिकत आहेत. त्यांना 20 वर्षाचा अनुभव आहे, पण तरी सुद्धा ते स्वतःला अपग्रेड करू पाहतात आणि म्हणून ते पुन्हा एकदा क्लास जॉईन केलात. तर मला त्यांचं खास करून कौतुक वाटते. हे आहेत गौतम. तुला काय बोलायचं? हा आहे विघ्नेश. इकडे आहे आपला प्रेम, कार्टून आहे एक नंबरचा. इकडे आहे ऋषी, तो आहे फोटोग्राफर. तो गेली 5 वर्ष फोटोग्राफी करतोय, म्हणजे जवळजवळ मला वाटते 18 वर्ष पूर्ण झाल्यानंतर लगेच त्यांनी स्वतःचा व्यवसाय उभा केलेला आहे. इकडे आहे सौरभ, तो इंजिनियर आहे. कोणत्या विषयामध्ये सांग? मेकॅनिकल इंजिनियर आहे. इकडे आहे आपला अवधूत, हा सुद्धा स्वतः फोटोग्राफर आहे. खूप छान. हे आहेत रमेश सर. रमेश सरांच्याबद्दल मला थोडं सांगायचं आहे. ते म्हणजे त्यांचं लव्ह मॅरेज झालेलं आहे. आणखीन हो ना, हां, आणखीन सध्या त्यांच्या घरामध्ये थोडे म्हणजे त्यांच्या मिसेसचं मेडिकल इश्यू चालू आहे. तर ते स्वतः सकाळी लवकर उठून घरातलं सगळं काम, म्हणजे एक लेडीजचे काम करते, ते सगळं काम आवरून ते इकडे येत आहेत. आणि इथून गेल्यानंतर सुद्धा पुन्हा त्यांना ते काम करावं लागतंय. आणखीन जसं आपण म्हणतो की लग्नानंतर जसं घरातला कर्ता पुरुष किंवा वडील, तर ते जसं वागतात तर त्यांचं मुलं अनुकरण करत असतात. तर त्या पद्धतीने यांचा 12 वर्षाचा मुलगा आहे. आणि दुपारच्या सुट्टीमध्ये, म्हणजे हे ज्यावेळेला इकडे येतात त्यावेळेला दुपारच्या सुट्टीमध्ये तो मुलगा घरी जातो, त्यांच्या आईला जेवण वगैरे वाढतो आणि पुन्हा शाळेला जातो. मला खरंच खूप कौतुक करावं असं वाटतं तुमचं, की असं म्हणजे प्रत्येक लेडीज जर रोमन काय म्हणतो, इच्छा असते की आपला काळजी करणारा आपल्याला नवरा भेटावा. नाव सांग? सुजल. आणि इकडे आहे साहिल, तू पण फोटोग्राफर आहे. हा पण फोटोग्राफर आहे. स्टुडिओ आहे तुझा? आहे राजवर्धन. इकडे आहेत आपले अनिल सर, हे स्वतः स्क्रीन्स आहेत मोठ्या मोठ्या. ओके. आपला विनायक, त्याचं नाव घ्यायचं राहिलं होतं मगाशी. इकडे आहे ओमकार. गणेश, ज्याचं स्वतःचं मोबाईल शॉप आहे. इकडे आहे कोमल, स्वतः शिकते. इकडे आहे पूर्वा. संज्योती, या मॅडम आहेत प्रोफेशनल मेकअप आर्टिस्ट आहेत. जरा तुझ्याबद्दल सांग, थोडं सांग ना. मी मेकअपच्या ऑर्डर वगैरे घेते, परत मेहंदीच्या, रांगोळीच्या, सप्तपदी वगैरे असं घेते. मी केलवडीचे असं ऑर्डर वगैरे पॅकेज घेते. नाव सांग ना. प्रतीक्षा गुरु. इकडे आहे मॅडम, त्या आहेत श्रुती मॅडम, शिकतात अजून. इकडे आहे स्नेहल, जी तुझं जॉब काय? ऑपरेशन थिएटर टेक्निशियन आहे. आणि इकडे आहे काजल, ही सुद्धा स्वतः अजून शिकत आहे. तर फ्रेंड्स, कॅमेरा मागे होता हा प्रज्वल, ज्याचा स्वतःचा म्हणजे हा फोटोग्राफर आहे. स्टुडिओ पण आहे, व्हिडिओ पण करतोस ना? ओके. तुझ्याबद्दल काय सांगायचं तुला? माझ्याबद्दल जर सांगायचं झालं तर फक्त सगळ्यांना मॅडमांना सबस्क्राईब करा, लाईक करा आणि जेवढा होईल तेवढा सपोर्ट करा. ओके, थँक्यू, धन्यवाद प्रज्वल. तर तुम्हाला सर्वांना काय बोलायचं आहे? लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद. तर हे सगळे मला हा एवढा मोठा सुंदर असा परिवार मला 2025 मध्ये मिळाला. आपला हा व्हिडिओ जो आहे तो 2026 मधला पहिला व्हिडिओ आहे, ज्याला मला वाटलं की या वर्षामध्ये मला तुम्हाला यांची भेट करून द्यावी. त्याचबरोबर सकाळ पेपरमधील या बातमीसाठी ज्यांनी माझ्या छोट्याशा कामाची दखल घेतली ते पत्रकार संदीप सर, फोटोग्राफर BD चेचर सर आणि ॲग्रोवनचे वरिष्ठ पत्रकार राजकुमार चौगले यांची मी खूप खूप आभारी आहे. तर पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत हसत राहा, आनंदी राहा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हेल्दी राहा. नमस्कार.